ठाणे शहरातील लाखो नोकरदारांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग बनलेल्या रिक्षा सेवेचा सध्या बोजवारा उडाल्याचं चित्र दिसून येत आहे। सकाळी कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी आणि सायंकाळी दिवसभराच्या दगदगीनंतर घरी परतण्यासाठी ठाणेकरांना रिक्षेसाठी 1 ते 1.5 तास रांगेत उभं राहावं लागतंय। वाढती प्रवासी संख्या, अपुरी सार्वजनिक वाहतूक कोंडी आणि रिक्षांची कमतरता यामुळे दररोज हजारो प्रवाशांचा संयम सुटत असून प्रवासापेक्षा रिक्षा मिळवण्याचीच अधिक कसरत अशी संतप्त भावना प्रवासी व्यक्त करतात। वावे एस्टेट परिसरातील औद्योगिक कंपन्या, IT कार्यालय आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करण्यासाठी ठाण्यासह मुंबई, नवी मुंबई आणि परिसरातील विविध शहरांमधून मोठ्या प्रमाणावर नोकरदार दररोज ये-जा करतात। त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासूनच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षेसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळते। ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील गावदेवी, BK आणि चेंदणी कोळीवाडा हे रिक्षांचे प्रमुख थांबे आहेत। मात्र सकाळी आणि संध्याकाळी या सर्व ठिकाणी रिक्षा मिळवण्यासाठी प्रवाशांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते। वावे एस्टेट भागात जाण्यासाठी गावदेवी येथील BK परिसरातून शेअर रिक्षेची सुविधा उपलब्ध असली तरी या ठिकाणाहून TMT बस, खासगी वाहनं आणि रिक्षांची एकाच वेळेला मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्यानं वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो। त्यातच रिक्षा वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं प्रवासी रिक्षांच्या शोधात इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत। परिणामी या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण होऊन वाहतूक कोंडी आणखीन वाढते। प्रत्येक रिक्षा थांब्यावर सकाळी 8 ते 10 या वेळेत मोठ्या प्रमाणावर प्रवासी रिक्षेच्या प्रतीक्षेत उभे असतात। वावे एस्टेटकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्यानं या मार्गांवर सर्वाधिक गर्दी होत असते। तसंच चेंदणी कोळीवाडा इथून कशळी, काल्हेर आणि भिवंडीकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही रिक्षांच्या टंचाईचा सामना करावा लागतो। शिवाय अनेक रिक्षा चालक प्रवाशांना भाडं नाकारत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। काही चालक वाढत्या गर्दीचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला। त्यामुळे प्रवासी वर्गात तीव्र नाराजी असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत। दरम्यान शहरातील मुख्य आणि अंतर्गत मार्गांवरील वाढती वाहतूक कोंडी या समस्येला कारणीभूत ठरते। सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेस रिक्षा वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्यानं थांब्यावर वेळेत रिक्षा उपलब्ध होत नाहीत। परिणामी अनेक प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास प्रतीक्षा करावी लागत असून त्यांच्या मनस्तापात भर पडते।